त्यांचा घरात सगळं असंच असतं व्यस्त कावरून ठेवले काय गेले किती झाले काय माहिती आलं सिटी एकाच मसाल्याच्या डब्यात टाकून सगळं सोलून घेते मसाल्याचा डब्बा आहे ना ऑगस्ट 12 पडलेले आहेत वरी आणि आपण कुठे काय आम्हालाच माहित नाही तर आता मला फोन केला पेपर लटकवलेला एवढं पाहिलं मी पेपर लटकवलेला मी पण बघितलं पण आपण हे नाही चावी ठेवून सोडून लॉक मी हे आता आणून लावली दुसरं ते मग तुम्ही हे केलं म्हणून ते परत बोलणार हर्ष ते दिवसभर येतं 1-2 दिवस ते येत राहणार जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून इथं WP मध्ये गेलेले तर त्यांना मी जाताना म्हटले की अहो ते कुलूप लावून जा बाहेरून नाही का मी झोपून जाईल म्हणून मग त्यांनी कुलूप लावून गेलं नंतर मी TV चालू होता मी पिक्चर बघूनच 2:30 वाजता मी TV बंद केला आणि मला काही झोप येत नव्हती म्हणून मी पुस्तक वाचत बसले तेवढ्यात 2:45ला ना माझा दरवाजा असा नाही का खटकन वाजल्यासारखा झाला म्हणून मला वाटलं मिस्टर आले मी गेले म्हणलं सांजीचे पप्पा आलात का हो म्हटलं 2 वेळा आवाज दिले तर ते काय हे नाही बाहेरून आवाज नाही आला मग म्हटलं मला वाटलं आता चोर वगैरे आले म्हटलं कोण आहे म्हणजे परत ते खाली गेले मग मी म्हटलं इकडं खाली दिसतील नाही का आतून कडी लावून घेतली मी गेल्या आणि मग इथे येऊन बाहेर बघितली तर काय खाली इथून खालून वगैरे गेले असतील ना ते मग मी बाहेरच थांबलेली खूप वेळ ह्याच्यामध्ये मिस्टरांना फोन लावला पण मी त्यांना काही सांगितलं नाही कारण मला वाटलं ते जर लगेच आले ना इकडं तर ते चोर त्याला मारतील म्हणून मी काही मिस्टरांना सांगितलं नाही पण ते आजीजबाईचं जे झालं ना त्यांनी एक कणकण मिळून त्यांनी जे सोनं जमवलं होतं ते सगळं गेलं अहो त्यांचं ती बाई आता तिकडे गेले ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गेलेत पण त्यांचं सगळं कॅश आणि सोनं कारण त्यांनी आता माझ्या समोरच राहतात ना एक पाईप जमवून त्यांनी जे कष्टाचं जमवलं होतं ते सगळं गेलं त्यांना आणि नाही काम होतं मला मला वाटतं ते चिल्लर बघूनच गेले असतील त्यांना वाटलं आपल्यापेक्षा गरज दिसतं हे ओढून काढले पार्टिकल बोर्डचे कपड समोर लॅपटॉप पण यांच्या खाली आतमध्ये लॅपटॉप नाही गेला मागच्या वेळेचा चोर नव्हता तो सिलेंडर घेऊन गेला